Hello students, in the previous video we have studied about 8th standard maths lesson number 7 variation and also studied about the direct variation. Today we are going to study about inverse variation. If one quantity increases, its related quantity decreases, and if one quantity decreases, its related another quantity increases. म्हणजेच इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन. जर एक राशी वाढली तर तिच्याशी संबंधित दुसरी राशी कमी होते आणि जर एक राशी कमी झाली तर तिच्याशी संबंधित दुसरी राशी वाढते. समचलनात आपण बघितलं की एक राशी वाढली तर दुसरी राशी वाढते, एक राशी कमी झाली तर दुसरी राशी वाढते, म्हणजे त्यामध्ये समचलन होतं. आता या ठिकाणी x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू y, म्हणजे ते व्यस्त चलनात आहे म्हणून इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणून x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू y 1/y. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कसं लिहितात 1/y. म्हणून आता या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनलची साइन आपल्याला काढून टाकायची आहे, म्हणून आपण लिहिणार मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये देअरफॉर x इज इक्वल टू k/y. k इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असे म्हणतात. देअरफॉर x मल्टिप्लाय y इज इक्वल टू k. हे y इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यावर ते मल्टिप्लाय होतील, म्हणजेच x मल्टिप्लाय y इज इक्वल टू k. म्हणजेच काय, इन इन्व्हर्स व्हेरिएशन द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर्स इज कॉन्स्टंट बट इन डायरेक्ट प्रपोर्शनल द रेशो इज कॉन्स्टंट. आपण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय बघितलं की x आणि y यांचा रेशो कॉन्स्टंट होता. आता इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये त्यांचं प्रोडक्ट हे कॉन्स्टंट आहे. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 7.2. फर्स्ट एक्झाम्पल, द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर्स ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द टेबल. नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत अँड डेज, नंबर ऑफ डेज दिलेले आहेत. इफ द नंबर ऑफ वर्कर्स इज इन्क्रीजेस, द डेज आर डिक्रीजेस. जर आपल्याला समजा एखादी भिंत बांधायची आहे, त्या ठिकाणी आपण 30 वर्कर काम करत आहे, तर ती भिंत पूर्ण व्हायला 6 दिवस लागले. परंतु वर्करची संख्या जर कमी केली, 20 केली, 30 वरनं 20 केली, तर दिवसांची संख्या वाढली आहे. म्हणजे जेव्हा वर्करची संख्या वाढते तेव्हा दिवसांची संख्या कमी होते आणि वर्करची संख्या कमी झाली तर दिवसांची संख्या वाढते. म्हणजेच काय, ते इन्व्हर्स प्रपोर्शनली आहे, म्हणून या ठिकाणी त्यांचा प्रोडक्ट हे कॉन्स्टंट आहे. सपोज नंबर ऑफ डेज, लेट द नंबर ऑफ वर्कर्स, आपण वर्कर्सला बी मानू, bx, and the number of days by. म्हणजे याला x मानलंय आपण आणि याला y मानलंय. therefore x and y are inversely proportional. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. देअरफॉर x इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/y. देअरफॉर x मल्टिप्लाय y इज इक्वल टू k. k इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी और कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हणू. त्यानंतर आपण आता या हे जे आपण एक इक्वेशन शोधलं त्यामध्ये आपण या पहिल्या किमती टाकू. Substitute the values of number of workers and days. Number of workers are 30 multiply days 6 is equal to k. Therefore k is equal to 6 3s are 18, 118. It is a constant of variation. Therefore we find out the equation of variation. x multiply y is equal to k. Therefore x multiply y is equal to 180. It is the equation of variation. याला म्हणतात चलनाचे समीकरण. आता हेच चलनाचे समीकरण वापरून आपण हे पुढील
इथले नंबर ऑफ वर्कर्स फाइंड आउट करायचे, नंतर नंबर ऑफ डेज फाइंड आउट करायचे, पुन्हा नंबर ऑफ वर्कर्स फाइंड आउट करायचे आहे. प्रत्येक वेळी हे फाइंड आउट करताना आपण हेच इक्वेशन वापरायचं आहे. XY इज इक्वल टू 180. आता आपल्याला नंबर ऑफ डेज दिलेले आहेत. नंबर ऑफ डेज मीन्स Y इज इक्वल टू 12. तर X आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे? XY इज इक्वल टू 180. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ Y. Therefore X multiplied 12 is equal to 180. Therefore X is equal to 180 divide 12. हे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होतील. Therefore X is equal to 12 1 जा 12, remainder 6, 12 5 जा 60. Therefore X is equal to 15. हे काय आले? नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू 15. यातला अजून आपल्याला दुसरं दिलेलं आहे नंबर ऑफ वर्कर्स. X दिलेले आहे म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स 10 दिले आहेत. तर Y आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पुन्हा तेच इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तेच वापरायचे आपण. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन XY इज इक्वल टू 180. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ X. 10 मल्टिप्लाय Y इज इक्वल टू 180. Therefore Y is equal to 180 upon 10. 0 0 cancel होईल. Therefore Y is equal to 18. Therefore number of days is equal to 18. आता तिसरं जे आहे नंबर ऑफ डेज दिले, नंबर ऑफ वर्कर्स तुम्ही काढायचे आहे ते तुम्ही होमवर्कमध्ये करायचे. नंतर इक्वेशन एक्झाम्पल नंबर 2. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन and write equation of variation for every exam given below. आता या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे म्हणजे के काढायचे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे समीकरण, चलनाचं समीकरण काढायचं आहे आणि चलनाचा स्थिरांक आपल्याला काढायचा आहे के. आपल्याला काय दिलेलं आहे? P is inversely proportional to K Q. If P is equal to 15 then Q is equal to 4. Therefore P is equal to K अपॉन Q. आपण प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढून टाकलं म्हणून इक्वल टू टाकलं आणि के हा टाकलाय आपण कॉन्स्टंट. के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. Therefore P ची व्हॅल्यू 15 इज इक्वल टू K अपॉन 4. Therefore 15 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू K. Therefore K is equal to 15 4 जा 60. It is a constant of variation. Constant of variation ची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढणार आहे. इक्वेशन काय येईल? P मल्टिप्लाय Q. P मल्टिप्लाय Q is equal to K. Therefore P मल्टिप्लाय Q is equal to 60. It is the equation of variation. हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन अँड इट इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपण फाइंड आउट केलेला आहे. दुसरं एक्झाम्पल. Z इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू W when Z is equal to 2.5 then W is equal to 24. Therefore Z is equal to K upon W. Therefore Z multiply W is equal to K. This is the equation of variation. Then substitute the value of Z and W. Therefore 2.5 multiply 24 is equal to K. Therefore 25 4 जा 100, 10 carry 25 2 जा 15 10 60 is equal to K. डेसिमल पॉइंट कुठे आहे? 1 नंबरच्या आधी म्हणून आपण डेसिमल पॉइंट इथे टाकणार आहे. म्हणून K इज इक्वल टू 60. हे आपण काढलेलं आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढू आपण. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन ZW इज इक्वल टू K.
Therefore, ZW is equal to 60. It is the equation of व्हेरिएशन. अशा पद्धतीने इक्वेशन ऑफ व्हेरिएशन पण आपण काढलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 3. S is inversely proportional to t square. If S is equal to 4, then t is equal to 5. Therefore, S is equal to k upon t square. Substitute the value of S and t. S multiply t square is equal to k. Is the equation of variation. Therefore, S काय 4 multiply t किती आहे 5. 5 चा square is equal to k. Therefore, 4 multiply 25 is equal to k. Therefore, k is equal to 25 4 जा 100. It is the constant of variation. Constant of variation. आता आपण काढणार आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे? S multiply t square is equal to k. Therefore, S multiply t square is equal to 100. 100. It is the equation of व्हेरिएशन. हे झालं चलनाचं समीकरण आणि हा झाला चलनाचा स्थिरांक. नेक्स्ट एक्झाम्पल. x is inversely proportional to 1 upon under root y. If x is equal to 15, then y is equal to 9. Therefore, x equal to k upon under root y. K is constant of variation. Therefore, x multiply root y is equal to k. Substitute the value of x and y. 15 multiply under root 9 is equal to k. Therefore, 15 multiply 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा, म्हणून 3 multiply 3 is equal to k. Therefore, 15 multiply आता रूटच्या बाहेर आपण काढू 3 is equal to k. Therefore, 15 3 जा 45 is equal to k. Therefore, k is equal to 45. It is the constant of variation. Constant of variation. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढू आपण. x multiply root y is equal to k. Therefore, x multiply root y is equal to 45. It is the equation of व्हेरिएशन. म्हणजे हे झालं चलनाचं समीकरण. अशा पद्धतीने आपण 2 उदाहरणं बघितले आहेत. नेक्स्ट 2 examples we will see in the next video. Thank you.